नमस्कार. तर आज आपण महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर कशी बनवायची हे पाहूयात. तर ही खीर खूप सोपी पद्धतीमध्ये बनते आणि अजिबात यामध्ये जास्तीचं काही कुठलंही साहित्य लागणार नाही. तर यासाठी इथं मी एक छोटी वाटी तांदूळ घेतले आहेत. तर तांदूळ स्वच्छ धुवून मी कोरडे करून घेणार आहे. तर याऐवजी तुम्ही कॉटनचा रुमाल आहे तो ओला करून जरी तांदूळ पुसून घेतले तरी चालतं. पण मी इथं तांदूळ जे आहेत ते 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून मग त्यानंतर याला कॉटनच्या रुमालावर पसरवून घेणार आहे आणि थोड्या वेळासाठी फॅनला ठेवणार आहे, जेणेकरून यामधलं जे पाणी आहे ते सगळं काही सुकलं जाईल आणि ज्यावेळेस आपण हे तांदूळ भाजणार आहोत त्यावेळेस यामध्ये थोडा पण पाण्याचा थेंब राहणार नाही. या पद्धतीनंच हे तांदूळ मी सुकवून घेणार आहे आणि हा जो रुमाल आहे तो एकदम ओला झाला आहे, त्यामुळं मी रुमाल जो आहे तो नंतर चेंज केला आहे, जेणेकरून हे तांदूळ जे आहेत ते एकदम कोरडे असे होतील. म्हणून मी रुमाल जो आहे तो चेंज करून घेतला आणि एकदम छान अशा कोरड्या रुमालावर आणखीन याला व्यवस्थित सुकवून घेतलं. तर बघू शकता यामधलं सगळं काही पाणी एकदम कोरडं झालं आहे. तर आता गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकला आहे आणि तूप गरम झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जे धुवून स्वच्छ करून घेतलेले तांदूळ आहेत ते तांदूळ यामध्ये टाकायचं आणि याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर तांदूळ जे आहेत ते एकदम छान मस्त असे भाजून घ्या कमी गॅसवर, जेणेकरून तांदूळ वाटल्यानंतर याची व्यवस्थित अशी बारीक पावडर बनल. त्या पद्धतीने हे तांदूळ भाजून घ्या. तांदूळ जर कच्चे राहिले तर मग शिजायला पण वेळ लागेल आणि त्यानंतर मिक्सरला पण वाटणार नाहीत. त्यामुळे याला व्यवस्थित एकदम कमी गॅसवर एकदम गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं. तर ही खीर जी आहे ती एकदम पटकन तयार होते, याला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही तांदूळ स्वच्छ करून ठेवले तर याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मीला नैवेद्यामध्ये आमच्या इकडे तांदूळाचीच खीर बनवतात, त्यामुळं दर गुरुवारी मी ही खीर बनवते. तर एकदम पटकन अशी तयार होणारी खीर आहे. तर बघू शकता तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित भाजले गेले आहेत. तर या पद्धतीनं तांदूळ भाजून घ्या. तर इथं मी रोजच्या वापरातले म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही तांदूळ असतात ते वापरले आहेत. तर हा तांदूळ जो आहे तो कोलम आहे. तुम्ही इथं इंद्रायणी तांदूळ पण वापरू शकता आणि इंद्रायणी तांदूळाची खीर जी आहे ते खायला एकदम टेस्टी लागते आणि खूप छान असते. तर इथं बघा तांदूळ थंड होत आहेत तोपर्यंत इथं मी आणखीन 1 चमचा तूप टाकलं आहे आणि यामध्ये ना मी अर्धा लिटर दूध, गरम केलेलं दूध टाकलं आहे. तर हे दूध जे आहे ते एकदम फुल फॅटवालं आहे. तर इथं बघा अर्धा लिटर दूध यामध्ये टाकून मी हे दूध जे आहे ते व्यवस्थित गरम होऊ देते आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ आणि साखर जे काही खिरीचं साहित्य आहे ते नंतर टाकूया. तर आता दूध उकळत आहे तोपर्यंत इकडे मिक्सरला मी तांदूळ जे आहेत ते एकदम बारीक करून घेते आणि तांदूळ जे आहेत ते एकदम थंड झाले आहेत. तर तांदूळ थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला बारीक वाटून घ्या. तर बघा इथं तांदूळ जे आहेत ते मिक्सरला एकदम बारीक आणि रवाळ करून घ्यायचे. खूप छान आणि दाटसर अशी ही खीर होते. तर त्यामुळं तांदूळ वाटून घ्यायचे. तर कोणी हे तांदूळ जे आहेत ते असेच टाकतात आणि नंतर मग याला शिजवल्यानंतर मॅश करतात. तर ते करण्याऐवजी या पद्धतीने खीर बनवली ना, खीर जी आहे ती एकदम छान अशी एकदम दाटसर पण होते आणि खायला पण छान लागते. त्यामुळे या पद्धतीने खीर नक्की करून बघा. तर बघू शकता इथं दूध पण व्यवस्थित असं उकळलं गेलं आहे आणि दुधाला पण साय आली आहे, कारण यामधले मी थोडं पण फॅट काढलं नाही. कारण हे दूध जे आहे ते मी खिरीसाठीच गरम केलं होतं आणि अशी खीर ना एकदम छान आणि मस्त होते. त्यामुळे यामधली साय वगैरे अजिबात काढून घ्यायची नाही. तर आता यामध्ये दूध उकळलं आहे तर यामध्ये आता साखर टाकून घेऊया. तर तुम्ही इथं अगोदर तांदूळाचं जे वाटण बनवलं आहे, म्हणजे आपण जे तांदूळाचा रवा बनवला आहे तो पण अगोदर टाकू शकता. पण आपण एकदम बारीक असं वाटून घेतले त्यामुळे काही नाही, आपण साखरेसोबत पण टाकलं तर ते व्यवस्थितच शिजलं जातं. तर बघू शकता इथं साखर जी आहे ते मी यामध्ये 1 वाटी टाकली आहे. तर तुम्ही साखर तुमच्या गोडीनुसार तुम्हाला जसं गोड तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता. तर इथं बघा त्यानंतर जे वाटण होतं ते टाकलं आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथं ना आपण गॅस कमी ठेवायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नाहीतर काय होईल, आपण जे तांदूळाचं जे वाटण टाकलं आहे त्याच्या गुठळ्या बनतील. त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून त्यामधल्या गाठी ज्या आहेत त्या व्यवस्थित फुटल्या जातील आणि अजिबात कुठेही गाठ वगैरे होणार नाही. या पद्धतीने याला सारखं ढवळत राहायचं. तर बघू शकता हे जे खीर आहे याला दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे तांदूळ जे आहे मधला शिजत आला आहे आणि त्यामध्ये साखर जी आहे ती पण विरघळली आहे. तर साखर आणि तांदूळ मी एकदाच टाकला आहे यामध्ये, जेणेकरून वेळ पण वाचतो आणि पटकन अशी खीर तयार होते. तर बघू शकता खिरीला एकदम छान असा दाटसरपणा आला आहे, म्हणजे खीर जी आहे ती एकदम व्यवस्थित अशी शिजली आहे आणि खळखळून याला उकळी पण आली आहे.
तर इथं तुम्ही या स्टेपमध्ये तुम्ही यामध्ये थोडंसं केशर टाकू शकता. तर इथं माझ्याकडे पण केशर नाही, म्हणून मी सध्याला यामध्ये जो येलो फूड कलर आहे तो यामध्ये मिक्स करून घेत आहे. तर थोडासा कलर टाका, जास्त नका टाकू. कलर असलं तरी चालतं, नाही काहीही नसेल, केशरही नसेल, कलरही नसेल तरी ऑप्शनल आहे, टाकू वाटलं तर टाका. नाहीतर पांढरी पण खीर ठेवली तरी पण खूपच छान आणि मस्त अशी होते आणि एकदम टेस्टी अशी बनते ही खीर. तर बघा, कलर जो आहे ते व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. मग त्यानंतर यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली आहे. तर विलायची जी आहे ती मी वाटून ठेवलेली आहे, तर ती 1 चमचा यामध्ये टाकली आहे. आता हे टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं. तर इकडे मी यामध्ये थोडेसे जे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता जे आहे ते यामध्ये मी त्याचे तुकडे करून टाकले आहे. तर हे काजू, बदाम जे आहे तुम्ही ज्यावेळेस आपण तांदूळ भाजतो त्यावेळेस तुपामध्ये थोडेसे भाजून पण घेऊन टाकलो तरी पण छानच होतं. पण इथं माझ्याकडे अगोदरच वाटून ठेवलेले होते. कारण मी दर गुरुवारी ही खीर बनवत आहे माता लक्ष्मीला, त्यामुळे मी हे जी खीरीला वाटून ठेवलेले काजू बदाम आहेत ते यामध्ये मी टाकले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर बघू शकता एकदम छान आणि एकदम टेस्टी अशी खीर तयार झाली आहे आणि एकदम दाटसर आणि एकदम स्मूथ अशी खीर तयार झाली आहे. अजिबात कोठेही गुठळ्या वगैरे झाल्या नाहीत आणि ही खीर जी आहे ते माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही खीर गुरुवारी पण करू शकता. त्यानंतर उद्यापन जेव्हा पण आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो त्यावेळेस नैवेद्यामध्ये ही खीर जर देवीला दिलो, त्यानंतर ज्यावेळेस आपण सुवासिनी बोलवतो त्यांना प्रसाद म्हणून जरी ही खीर दिली तरी पण खूप छान असतं. कारण माता लक्ष्मीला ही खीर खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या इकडे मार्गशीर्ष गुरुवाराला नैवेद्यामध्ये हीच खीर बनवतात. तर बघू शकता खीर जी आहे ती एकदम छान अशी शिजली आहे आणि तूप जे आहे ते एकदम साईडनं व्यवस्थित सुटलं आहे. तर त्यामुळे यामध्ये मी म्हणले तुम्हाला की फॅट असलेलंच दूध वापरा. अजिबात दूध जे आहे ते साय काढून घेतलेलं वापरू नका. आपण फक्त 2 चमचा तूप वापरलं आहे यामध्ये. त्यानंतर दूध जे आहे ते व्यवस्थित शिजल्यामुळे याला आणखीन तूप सुटलं आहे. तर बघू शकता एकदम छान आणि झटपट तयार होणारी ही खीर तयार झाली. तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर याला देवीला नैवेद्यामध्ये मी दाखवणार आहे. तर कशी होती रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि या अगोदर पण भरपूर सारे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, तर ते पण रेसिपीचे व्हिडिओ नक्की बघा आणि ही पण तांदूळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे मनापासून आभार.